मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते थाटात उद्घाटन. कोल्हापूरचं सर्किट बेंच वंचित घटकांसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मैलाचा दगड ठरेल. या सर्किट बेंचचं लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केला विश्वास. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची अंमलबजावणी पुढे ढकलावी. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. आणि डोक्यात वरवंटा घालून दोघा भावांनी केला मित्राचा खून. इचलकरंजीतील गणेशनगर परिसरातली घटना. दोघा भावांना शहापूर पोलिसांनी केली अटक.